शंकराचार्य साधकाला उपदेश करतात की शारीरिक सौंदर्य, प्रसिद्धी, मान मरातब, सत्ता, त्यापाठोपाठ येणारे स्तुतीपाठक ह्या गोष्टींना यश मानून त्याबद्दल गर्व बाळगू नको, कारण यापैकी काहीही कदाचित पुढच्या क्षणी असणार नाही. आकांक्षा कर फक्त त्या ब्रह्मपदाची, जो सोहम अर्थात मीच ब्रह्म आहे याचा साक्षात्कार आहे, चिरंतन आनंदाची स्थिती आहे. हे ध्येय अर्थातच सुलभ नाही. मार्गात अजूनही आसक्ती, मोह, क्रोध, द्वेष, शत्रुत्व असे अनेक अडथळे आहेत. ते पार केल्याविना त्या स्थितीत प्रवेश होणे नाही. नुसता प्रवेश होणंही पुरेसं नाही. तिथे स्थिर होण्यासाठी जे विष्णुतत्व माझ्यात आहे तेच सर्व चराचरात भरून राहिलेलं आहे, हे ज्ञान होणं आवश्यक आहे. म्हणजे मग मित्रांशी नातं जोडणं, शत्रूशी तोडणं हा जो भेदभाव अविद्येमुळं, अज्ञानामुळं मनात होता तो लयाला जाईल. सगळी सृष्टी ईश्वर स्वरूप दिसू लागेल. मा कुरु धन जन यौवन गर्वं हरति निमेषात् कालः सर्वं मायामयमियमखिलं बुद्ध्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा. कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं पश्यति सोऽहम्. आत्मज्ञानविहीना मूढास्ते पच्यन्ते नरकनिगूढा. त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुः व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः. भवसमचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छसि अचिरात् यदि विष्णुत्वं. शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ. सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम्.